सांगली जिल्हा क्रीडा संकुल दुरावस्था। एसबीएन मराठी बातमीने जिल्हा प्रशासनाला आली जाग। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची संकुल प्रश्नी बैठक। 7 तारखेला कामाला सुरुवात। चंद्रकांत दादा पाटील यांची माहिती। सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन कोर्ट जलतरण तलाव बंद पडल्याची बातमी एसबीएन मराठीने प्रसिद्ध केली होती आणि या अनुषंगाने आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची बैठक घेतली आणि यावेळी जिल्हा अधिकारी अशोक काकडे, क्रीडा आणि युवा सेवा संचालनालय कोल्हापूर विभागाचे माणिकराव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरोडेकर, सार्वजनिक बांधकामचे मुख्य कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर यांच्यासह क्रीडा अधिकारी उपस्थित होते। सांगली जिल्हा क्रीडा संकुलची दुरावस्था झाली असून क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन कोर्ट तसेच जलतरण तलाव बंद असल्याने खेळाडूंचे आणि शासनाचे मोठे नुकसान होते आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन बंद पडलेले क्रीडा विभाग तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती। ही बातमी एसबीएन मराठीने प्रसिद्ध केल्याने सांगली जिल्हा प्रशासनाला अखेर जाग आली। कोरोना कालावधीत बॅडमिंटन कोर्टच्या इमारतीमध्ये शासकीय कोविड सेंटर सुरू करण्यात आलं होतं आणि त्याचं साहित्य अद्याप त्या ठिकाणी असल्याने गेली 5 वर्ष झाले बॅडमिंटन कोर्ट बंद अवस्थेत आहे, तर 6 महिन्यांपासून जलतरण तलाव बंद अवस्थेत आहेत। 3 वर्षांसाठी जलतरण तलावाचा ठेका देवा स्विमिंग इन्स्टिट्यूट हरियाणा यांना देण्यात आला असताना ठेकेदार कुलूप लावून गायब झाल्याने ऐन उन्हाळ्यात शासनाचा उत्पन्नाचा मार्ग आणि खेळाडूंचं नुकसान होते आहे आणि यावर आज बैठकीत नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी बॅडमिंटन कोर्टमधील कोविड सेंटर साहित्य तात्काळ काढून बॅडमिंटन कोर्ट पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आणि त्याबरोबरच जलतरण तलाव सिंथेटिक ट्रॅक फुटबॉल ग्राउंड काम 7 तारखेपर्यंत सुरू करण्यात येतील अशी माहिती पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे। क्रीडा संकुलाला भेट दिली। क्रीडा विषयाची माझ्या अध्यक्षतेखाली बैठक स्थिती झाली। 7 तारखेला 6 विषयांची प्रेझेंटेशन्स समोर येणार आहेत। मग त्याच्यामध्ये धावण्याचा ट्रॅक, सिंथेटिक ट्रॅक, त्याच्यानंतर जो हॉल पूर्वी बॅडमिंटन हॉल म्हणून वापरला जायचा आणि कोविडच्या काळामध्ये कोविड सेंटर झालं, ते सगळं रिमूव्ह करून त्या ठिकाणी पुन्हा एकदा टेनिस कोर्ट उभी करणं, स्विमिंग टँक, आणखीन एक काहीतरी अशा सगळ्या फुटबॉल ग्राउंडचं रनिंग आहे। या सगळ्याची 7 तारखेला प्रेझेंटेशन, निर्णय, कामाला सुरुवात, त्याची डिझाईन। ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, सांगली।